BPC 145 BPC E 145 समुपदेशन कौशल्य आणि तंत्रे यातला युनिट 2 म्हणजे संगीत थेरपी, आर्ट थेरपी आणि प्ले थेरपी याच्यावर चर्चा करणार आहोत. तर मग संगीत कला आणि नाटक चिकित्सा हे अभिव्यक्त कलेचे प्रकार आहेत. कला हॉबी आणि अभिव्यक्त कलेची कार्ये म्हणजे स्वतःची अभिव्यक्ती, सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतणे, अभिव्यक्ती सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतणे आणि सर्जनशील प्रयत्नांमध्ये आपण जेव्हा स्वतःची गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, तर मग ते समाधान मिळतं. आपले कौशल्य आपल्याला कळू शकतात आणि म्हणजे समाधान मिळवा, अभिव्यक्ती स्वतःची अभिव्यक्ती केल्याने नंतर मग स्वतःची अभिव्यक्ती केल्याने सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतवणूक होते आणि मग सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतवणूक झाली स्वतःची की काय होतं, समाधान मिळवा आणि आंतरिक शांती आणि आनंदाची स्थिती. तर मग आनंदाची स्थिती किंवा मग आपल्याला आनंद मिळतो. आपण हे करू शकतो असं एक भावना आपल्यामध्ये येते. आपण स्वतःवर जास्त आपण स्वतःचे लाडके बनतो असं आहे. म्हणून मग स्वतःची अभिव्यक्ती सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतणे आणि मग समाधान मिळतं, आंतरिक शांती आणि आनंदाची स्थितीचा आनंद आपण घेऊ शकतो आणि मग आपण स्वतःचे लाडके बनू शकतो. तर मग अभिव्यक्ती कलेची कार्ये, तर मग ते स्वतः म्हणजे पहिलं म्हणजे स्वतःची अभिव्यक्ती. मग दुसरं कार्य कोणतं आहे, तर मग ते उपचारात्मक उद्देश, उपचारात्मक किंवा मग कॅथार्टिक उद्देश. मग उत्तेजित भावना आपण सोडतो. स्वतःची स्पष्ट समज विकसित करता येतो. उत्तेजित भावना म्हणजे उत्तेजन केव्हा असतं, तर मग ते खूप राग आला असेल किंवा जास्त करून राग असतो किंवा दुःख पण असू शकतं. पण तर मग ते जे एक जरा थोड्याशा वाईट भावना असतात, म्हणजे वाईट भावना या ह्याच्यातून आलेल्या, राग आणि दुःख ह्याच्यातून आलेल्या, त्या उत्तेजित भावना असतात. आणि मग उत्तेजित भावना आपण सोडतो, स्वतःची स्पष्ट समज विकसित करता येतो. आणि मग तिसरं कार्य म्हणजे नवीन दृष्टिकोन मिळतो आपल्याला. चांगले भावनिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करता येतं. म्हणजे पहिलं कार्य ते स्वतःची अभिव्यक्ती, मग सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतवणूक होते, समाधान मिळतं, आंतरिक शांती आणि आनंद आपल्याला उपभोगता येतो आणि मग आपण स्वतःचे लाडके होतो. आणि याच्या बरोबरच काय होतं, तर मग ते उत्तेजित भावना आपण सोडतो असं आहे. किंवा कॅथार्टिक उद्देश आपल्याला गाठता येतो. स्वतःचा स्पष्ट समज विकसित करता येतो, नवीन दृष्टिकोन मिळतो. म्हणजे काय एक जास्त करून हे करिअरच्या बाबतीत असं होऊ शकतं की एखादी पर्टिक्युलर किंवा एखादी फील्ड आपण निवडलेली आहे, पण त्याच्यातून आपल्याला फारसा आनंद मिळत नाहीये, समाधान मिळत नाहीये म्हणून आनंद मिळत नाहीये. आणि आपण कोणती तरी वेगळी कला आपण एक म्हणजे नवीन म्हणून कला करायला घेतली ती, तर म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की अरे आपल्याला तर हे येतंय असं आहे. तर मग आपण करिअरचा मार्ग पण बदलू शकतो आणि स्वतःला जे आवडतं ते आपल्याला करता येतं. मग स्वतःचा स्पष्ट समज विकसित करता येतो, नवीन दृष्टिकोन मिळतो. दोन्ही आता स्वतःचा स्पष्ट समज विकसित करता येतो आणि नवीन दृष्टिकोन पण मिळतो. चांगले भावनिक आणि मानसिक आरोग्य मग आपोआपच प्राप्त होईल. म्हणजे विचार करायला काही हरकत नाही. एकतर
स्वतःची अभिव्यक्ती, सर्जनशील प्रयत्न, मग त्याच्यातून समाधान मिळतं. आंतरिक शांती आणि आनंदाचा उपभोग घेता येतो. कॅथार्टिक उद्देश म्हणजे उत्तेजित भावना सोडता येतात आणि स्वतःचा स्पष्ट समज, आपण काय करू शकतोय, नवीन दृष्टिकोन मिळतं. मग आपोआपच भावनिक आणि मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहू शकतं. तर मग हे म्हणजे एक इंट्रोडक्शन झाली संगीत थेरपी, आर्ट थेरपी आणि प्ले थेरपीची. तर मग आता संगीत चिकित्सा किंवा संगीत चिकित्सा म्हणजे काय, थेरपीकडे जाण्याच्या आधी चिकित्सा म्हणजे काय हे आपण बघूया. तर म्युझिक थेरपी किंवा संगीत थेरपी ही उपचारात्मक नातेसंबंधातील वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संगीत हस्तक्षेपांचा क्लिनिकल आणि पुरावा आधारित वापर आहे. तर मध्ये कोणाकडून आहे, तर अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशन 2005 पासून. अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशन हे 2005 पासून संगीत थेरपी किंवा संगीताचा वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संगीत हस्तक्षेपांचा क्लिनिकल किंवा चिकित्सा क्लिनिकल आणि पुरावा आधारित वापर आहे. पुरावा आधारित म्हणजे प्रूफ आहे त्याला. अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशन 2005 पासून. म्युझिक थेरपी ही एक जटिल संकल्पना आहे आणि त्यामुळे एका ओळीच्या व्याख्याद्वारे परिभाषित केली जाऊ शकत नाही. जटिल संकल्पना का आहे, तर मग संगीत म्हटलं तर मग त्याच्यामध्ये फक्त गाणं पण येतं आणि गाण्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. मग वेगवेगळे वाद्य आहेत, तबला आहे, पेटी आहे, व्हायलिन आहे वगैरे वगैरे. तर मग म्युझिक थेरपी ही जी एक जटिल संकल्पना आहे, ती जटिल का आहे, तर मग ते बरेच त्याचे डिव्हिजन्स आहेत किंवा क्लासिफिकेशन्स आहेत आणि त्यामुळे एका ओळीच्या व्याख्याद्वारे परिभाषित केली जाऊ शकत नाही. म्हणजे सहज म्हणून पण आपण एक गाणं गुणगुणू शकतो, त्याच्यासाठी अगदी म्हणजे आणि म्हणजे आपल्याला गाणं सहज गुणगुणणं, त्यासाठी गाणं यायलाच पाहिजे शास्त्रीय पद्धतीने वगैरे असं तर काय कुठे नाहीये. तर मग म्हणून मग म्युझिक थेरपी ही एक जटिल संकल्पना आहे. सहजता ह्याच्यामध्ये खूप कमी आहे असं आहे. म्युझिक थेरपी हा संगीत औषधाच्या संकल्पनेशी गोंधळून जाऊ नये. संगीत औषध म्हणजे संगीत म्युझिक थेरपी असा अर्थ होत नाही. संगीत थेरपी योग्य संगीत थेरपिस्ट द्वारे केली जाते आणि म्हणून पण मग ती जटिल संकल्पना आहे. म्हणजे क्लासिफिकेशन्स आहेतच, गाणं आहे, वेगवेगळे वाद्य आहेत, त्या वेगवेगळ्या वाद्यांमध्ये आणखीन वेगवेगळे म्हणजे क्लासिकल आणि वेस्टर्न असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग म्युझिक थेरपी ही एक जटिल संकल्पना आहे. हा संगीत औषधाचा याच्याशी गोंधळ जाऊ नये. संगीत थेरपी किंवा म्युझिक थेरपी म्हणजे संगीत औषध असा अर्थ होत नाही. योग्य संगीत थेरपिस्ट द्वारेच केली जाते आणि त्या थेरपिस्टने आधी ट्रेनिंग घेतलेलं असतं त्याचं, म्हणून मग ते योग्य संगीत थेरपिस्ट बनू शकते एक व्यक्ती. आधी ट्रेनिंग घेतलेलं असतं आणि म्हणून मग थेरपी जास्त चांगली किंवा जशी द्यायला पाहिजे तशी दिली जाते. संगीत औषध सत्र व्यावसायिकांद्वारे आयोजित केले जाऊ शकते. म्हणजे म्युझिक थेरपी किंवा म्युझिक थेरपी हे म्युझिक थेरपिस्ट द्वारे केली जाते आणि संगीत औषध हे व्यावसायिकांद्वारे आयोजित केले जात असतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत. म्युझिक मेडिसिन मध्ये एक परिचारिका रुग्णासाठी संगीत वाजवते आणि रुग्णाच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपचार योजना असते. तर म्युझिक मेडिसिन, म्युझिक थेरपी आणि म्युझिक मेडिसिन हे वेगवेगळं आहेत. तर मग हे म्युझिक मेडिसिन जे असतं औषध सत्र व्यावसायिकांद्वारे आयोजित केले जाऊ शकते. तर मग औषध म्हणजे
ज्यांना क्लासिकल म्युझिक किंवा कोणत्याही प्रकारचं म्युझिक येतं ते हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे मी जे ऐकलेलं आहे एक मला जो म्हणजे मी जे ऐकलेलं आहे ते वाद्य वाजवायला ते जात होते. तर मग ते म्युझिक मेडिसिन मध्ये एक परिचारिका रुग्णांसाठी संगीत वाजवते. पण हे संगीत वाजवणे म्हणजे रुग्णांसाठी संगीत वाजवणे ही म्युझिक थेरपी नाहीये असं आहे. रुग्णांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपचार योजना आहे. मग आता संगीत थेरपीचा इतिहास काय आहे? बरे करण्याच्या उद्देशाने संगीताचा वापर आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरे करण्याच्या उद्देशाने संगीताचा वापर हिंदू आणि जीव धर्मात अनेक धर्मांमध्ये आढळतो. म्हणजे हिंदू आणि जीव धर्मात आणि वेगळे पण आणखीन काही धर्म आहेत ज्याच्यामध्ये बरे करण्याच्या उद्देशाने संगीताचा वापर केला जातो. भजने आणि भजन उपचारात्मक शक्ती आहे. देव आणि त्याचा भक्त यांच्यातील पवित्र संबंध म्हणून ओळखले जातात. हा पवित्र संबंध देव आणि त्याच्या भक्त यांच्यातील संवादाचा एक प्रकार आहे. भक्ताला आराम वाटू देते आणि त्यांची मनस्थिती सुधारते. त्यांना भावनिक पातळीवर बरे करण्यास मदत करते. भावनिक पातळीवर किंवा इमोशनल लेवलवर आहे. असे संदर्भ ज्यूइश बायबलमध्ये म्हणजे मी जे ऐकलेलं आहे ते ती ओल्ड टेस्टामेंट असे संदर्भ ज्यूइश बायबलमध्ये आढळतात, जेथे एक कुशल संगीतकार डेव्हिड राजाच्या मानसिक आरोग्यावर उपाय करण्यासाठी वीणा वाजवतो. संगीत थेरपीला अधिकृत मान्यता आहे. दोन्ही महायुद्धानंतर जखमी सैनिकांवर उपचार. अधिकृत मान्यता म्हणजे सध्याची मान्यता काय आहे तर मग दोन्ही महायुद्धानंतर जखमी सैनिकांवर उपचार संगीत थेरपीने बऱ्यापैकी करता येतो किंवा करता आला. सैनिकांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. दिग्गजांचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य म्हणजे सैनिकांचे आणि दिग्गजांचे सुद्धा म्हणजे जे संगीत वाजवत होते. अधिक कुशल संगीतकारांसाठी विनंत्या होत्या सैनिकांकडून. त्यामुळे औपचारिक संगीत शिक्षणाचा विकास झाला. असं म्हणता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा संगीताचा वापर केला जाऊ शकला सैनिकांवर उपचार करण्यासाठी, तेव्हाच मग एक असं काय म्हणतात इन्फॉर्मल पद्धतीने म्युझिक थेरपीचा जन्म झाला असेल आणि नंतर मग त्याचं म्युझिक थेरपी ही विकसित केली गेली आणि अजून पण होती. आता संगीत थेरपीचे फायदे काय आहेत तर मग शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करते. तर मग कमी उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब. तर मग शारीरिक आणि मानसिक आरोग्य म्हणजे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर म्हणता येईल किंवा हायपरटेन्शन आणि कमी किंवा उच्च रक्तदाब म्हणजे जास्त करून हाय ब्लड प्रेशर जे असतं किंवा हाय रक्तदाब, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर हे संगीताने कमी होते. आणि जास्त करून कोणतीही व्यक्ती फार चिडलेली असेल, फार क्रोधित असेल तर त्या व्यक्तीचा ती व्यक्ती काय अनुभव करत असते तर मग तो उच्च रक्तदाब आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे. कमी उच्च रक्तदाब किंवा म्हणजे रक्तदाब असा कंट्रोल मध्ये येईल किंवा जेवढा पाहिजे तेवढा आणू शकते. तर मग ती काय संगीत थेरपी. स्नायू शिथिलता वाढवा आणि रुग्णाला शांत करून हृदयगती कमी करा. म्हणजे आता मी जे म्हटलं हे रक्तदाबाच्या बाबतीत एक इंग्लिश सिनेमा आहे हॉटेल ट्रान्सिल्व्हेनिया 3. एक कार्टून सिनेमाच आहे पण साधारण शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये
संगीताचा कसा वापर करता येतो रक्तदाबाचं नियंत्रण करण्यासाठी, ते अतिशय उत्तम उदाहरण आहे. तो आणि म्हणजे ते जे गाणं आहे शेवटचं ते पण असं संगीताने रक्तदाब उच्च पण करता येतो आणि कमी पण करता येतो असं ते आहे. तर मग जर का बघायला मिळाला तो सिनेमा कधी, तर मग तो जरूर बघा. संगीत थेरपीचा खूप त्याच्यामध्ये असं म्हणजे संगीत थेरपी चा योग्य मेसेज आहे किंवा संगीत थेरपीचा फायदा. मग आता स्नायू शिथिलता वाढवा आणि रुग्णाला शांत करून हृदयगती कमी करणे. म्हणजे रक्तदाब आणि हृदयगती, हृदय जेव्हा हृदयाचं पंपिंग म्हणतो आपण, ते रक्तदाबाशी संबंधित असतं किंवा असू शकतं. मेंदूच्या विविध भागांचा सक्रियकरण म्हणजे आणि मेंदूचे वेगवेगळे भाग असं स्मृती पैलू आहे त्याच्यामध्ये. स्मृती पैलू जास्त करून हिपोकॅम्पस जे आहे मेंदूचा भाग, तो स्मृती पैलूशी संबंधित आहे. किंवा साधारणपणे आपण जे चित्र लक्षात ठेवतो ते हिपोकॅम्पस मध्ये असतं. फक्त चित्रच असं नाही, किंवा एक गाणं गुणगुणतो आपण, इमेजेस म्हणतो ना, तर मग ते इमेजेसला चित्र असं म्हटलं गेलंय. ते चित्र किंवा ती योग्य धून हे हिपोकॅम्पसमध्ये हिपोकॅम्पसमुळे आपल्याला स्मृतीमध्ये असतात. वाद्य वाजवण्याची हालचाली सेरिबेलमद्वारे नियंत्रित असते. म्हणजे सेरिबेलम हे मोटर म्हणजे मोटर कोऑर्डिनेशन म्हणतो ना आपण. तर मग म्हणजे आता तबला जर का बघितला तर मग किती कोणत्या कोणत्या गतीने, कोणत्या जोराने हे सेरिबेलम नियंत्रित करत असते. म्हणजे वाद्य वाजवण्याच्या हालचाली सेरिबेलमद्वारे नियंत्रित असतात. आणि व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे संगीत समजणे. व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे आता कॉर्टेक्स मध्ये 4 लोब्स आहेत आणि लोब्स मध्ये वेर्निक्स एरिया आणि ब्रोकाज एरिया असा आहे. तर मग ते ब्रोकाज एरिया साधारणपणे संगीत समजणे असं आहे. आणि फक्त संगीतच नाही, भाषा समजणे हे पण ब्रोकाज एरिया किंवा व्हिज्युअल कॉर्टेक्स. व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे पुढचा भाग मेंदूचा असा आहे. मग भावनिक फायदे काय आहे, हे म्हणजे मेंदूचे विविध भागांचे सक्रियकरण, तर मध्ये स्मृती पैलू म्हणजे हिपोकॅम्पस, मग वाद्य वाजवण्याची हालचाली, हे मेंदूचे विविध भागांचे सक्रियकरण, तर मग ते हिपोकॅम्पस आहे, सेरिबेलम आहे आणि व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणता येईल किंवा मग ब्रोकास एरिया म्हणता येईल. आणि हे पहिले 3 फायदे. आता चौथा फायदा म्हणजे भावनिक फायदे काय आहेत. कमी ताण आणि थकवा, म्हणजे ब्लड प्रेशर जसं वाढतं तसं आपला ताण वाढू शकतो असे. तर मग कमी ताण आणि रक्तदाब म्हणजे हे शारीरिक झालं, ताण हे भावनिक झालं. भावनिक फायदे कमी ताण आणि थकवा, सुधारित वेदना व्यवस्थापन. आता संज्ञात्मक फायदे काय आहेत, कॉग्निटिव्ह ॲडव्हान्टेजेस. संज्ञात्मक फायदे, संवाद कौशल्यांचा विकास. संवाद कौशल्य म्हणजे काय आहे, मी व्हिज्युअल कॉर्टेक्स मधला ब्रोकास एरिया म्हटलं तर ते कोणतीही गोष्ट समजून घेणे, ते म्हणजे ब्रोकास एरिया असते. आणि संज्ञात्मक फायदे तर मग संवाद कौशल्याचा विकास, ते म्हणजे ब्रोकास एरिया. आपण आधी पहिल्यांदा विचार करतो आणि मग ते बोलतो किंवा मग ते लिहितो किंवा म्हणजे तर मग ते बोलणं, त्यात म्हणजे आपण जो काय विचार केलेला आहे त्या विचाराचं प्रदर्शन जे करता येतं आपल्याला, ते वेर्निक्स एरियामुळे करता येतं. जास्त करून म्हणजे वेर्निक्स एरिया हे बोलण्याचं कौशल्य हे याच्यासाठी जास्त जाणला जातो. पण संवाद कौशल्याचा विकास म्हणजे ब्रोकास एरिया तसंच
वेर्निक्स एरिया म्हणजे लहान मुलं आधी ऐकतात आणि मग बोलतात, तसंच ते प्रोकास एरिया आणि वेर्निक्स एरिया असा संबंध आहे. तर मग हे संज्ञात्मक फायदे आहेत. संवाद कौशल्याचा विकास, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणे म्हणजे पुन्हा हिपोकॅम्पस आलं. म्हणजे फक्त हिपोकॅम्पसच नाही आणि बाकी पण मेंदूचे भाग आले. ऑटिस्टिक मुलांमध्ये वेदना कमी करणे. आता ऑटिझम किंवा ऑटिस्टिक मुलं म्हणजे ते स्वतःच्याच जगामध्ये असतात, बाकीच्यांशी बोलणे किंवा काही बाकीच्यांमध्ये मिसळणे वगैरे त्यांना असं फारसं माहिती नसतं. तर मग ते पण आणि असं पण ते बऱ्याच कमी वेळा सांगू शकतात की त्यांना जर कधी वेदना होत असेल तर मग ते ऑटिस्टिक मुलांमध्ये वेदना कमी करता येते, ती म्हणजे संगीत थेरपीमुळे. म्युझिक थेरपीचे आता सामान्य फायदे काय आहेत हे म्हणजे असे स्पेशल फायदे झाले. आता सामान्य फायदे, जनरल फायदे. थेरपिस्टद्वारे संगीत निवडी आणि संगीत निवडीवर परिणाम करणारे घटक काय आहेत, तर मग ते वय आहे, लिंग आहे, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, मानसिक स्थिती आणि रुग्णांची सध्याची परिस्थिती, आनंद आणि मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीला चालना देणे. डोपामाइन, एंडॉर्फिन, कॉर्टिझॉल सारखे न्यूरोट्रान्समीटर्स प्रकाशन करून लोकांना आनंदित करतात. अशा प्रकारे वेदना संवेदना कमी करता येते. मेंदूमध्ये संरचनात्मक आणि कार्यात्मक बदल घडवून आणणे ते मदत करणे. सकारात्मक पण म्हणजे बदल घडू शकतो. एका व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक असू शकतो, तर मग ते आणि आधी नकारात्मक असेल तर मग तो सकारात्मक कसा करता येईल ते थोडंफार संगीत थेरपी त्याला मदत करू शकते. मेंदूच्या नुकसानीपासून पुनर्प्राप्ती, तर मग संप्रेषण समस्यांचे निराकरण करणे, संगीतद्वारे शाब्दिक अभिव्यक्ती, मानसिक आरोग्य समस्यांना भावनिक ताण, नैराश्य, तणावाशी संबंधित विकारांवर मात करता येते. आघात हाताळणे, डिझास्टर मॅनेजमेंट, स्मरणशक्ती कमी होणे, शारीरिक वेदना आणि जुनाट आजार या सगळ्यावर संगीत थेरपी मदत करू म्हणजे या सगळ्या याच्यावर बाहेर पडायला, नैराश्य, तणावाशी संबंधित वगैरे वगैरे या सगळ्या याच्यातून बाहेर पडायला, समस्यांमधून बाहेर पडायला संगीत थेरपी मदत करू शकते. आता संगीत थेरपीचा दृष्टिकोन काय आहे? वर्तणूक संगीत थेरपी हा दृष्टिकोन वर्तणुकीशी संबंधित थेरपीला संगीताशी जोडतो. येथे संगीताचा वापर काही वर्तनांना बळकट करण्यासाठी आणि इतरांना सुधारण्यासाठी केला जातो. हा दृष्टिकोन संरचित आहे, सुधारात्मक नाही. संरचित म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणता येईल, पण क्युरेटिव्ह नाहीये. जे आधी आजारपण आलेलं आहे आणि ते आता आपण आजारपण घालवतोय, तेव्हा डॉक्टर घालवत आहेत ते आजारपण, तर मग ते तसं नाहीये. आजारपणच येऊ नये याची दक्षता थोडीफार घेतली जाऊ शकते. ते संगीत हे आपण गाणं का गुणगुणतो किंवा गाणं रेडिओ का ऐकतो, हे म्हणजे संरचित आहे. हा दृष्टिकोन संरचित प्रिव्हेंटिव्ह आहे. यात आणि आपण सहज पण गाणं म्हणू शकतो किंवा आणि सहज गाणं का म्हटलं जातं, गुणगुणलं जातं, कारण म्हणजे आपल्याला म्हणजे काय त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. एक असं थोडंसं विश्रांती पाहिजे असते किंवा म्हणजे बरेच लोक झोपताना रेडिओ सुरू करून रेडिओ चालू करून झोपतात, तर मग ते कशासाठी असं एक थोडस आहे. यात संगीत ऐकणे, नृत्य करणे, गाणे किंवा एखादे वाद्य वाजवणे याचा समावेश असू शकतो. म्हणजे काही लोकांचा दृष्टिकोनच आयुष्याकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा सकारात्मक असतो, तर मग तो सकारात्मक असतो. आपल्याला काही अडचणी येऊ नये याच्यासाठी सकारात्मक राहणे असं ते एक थोडस आहे. आणि हा वर्तणूक संगीत थेरपी या दृष्टिकोनात
म्हणजे संरचित आहे आणि सुधारात्मक नाही. तर मग दुसरा दृष्टिकोन आहे ते विकासात्मक संगीत थेरपी. हे बदल आणि विकास सुलभ करण्यासाठी हेतू पुरस्सर विविध विकासात्मक योग्य संगीत अनुभव प्रदान करते. संप्रेषण, सामाजिक, भावनिक, शिक्षण, सेन्सरी मोटर आणि संज्ञात्मक कौशल्यांमध्ये विकास सुलभ केला जातो. भाषण आणि भाषा आत्मसात करण्यासाठी सामाजिक संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. वैद्यकीय संगीत थेरपी. तर मग संगीत थेरपी म्हणजे संगीताचा वापर सिद्ध संशोधनांवर आधारित आणि प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रदान केला आहे. हे वैद्यकीय परिस्थिती आणि प्रक्रियांमधून उपचार आणि पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देण्यासाठी आहे. संगीत थेरपीच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून खालीलप्रमाणे वैद्यकीय स्थितींवर उपचार केले जाऊ शकतात. आणि कोणत्या वैद्यकीय स्थिती आहेत तर मग अल्झायमर रोग किंवा अल्झायमर डिसीज, ज्याच्यामध्ये म्हणजे जास्त करून ते मेंदूचा आणि मग हाडांशी संबंधित असते. असं शिवरिंग म्हणतो ना आपण, तसं होत असतं. म्हणजे हाडांवरचा कंट्रोल असा सुटलेला असतो आणि म्हणून मग ते सतत म्हणजे सतत चालू राहतात असं आहे. आपण बसलो तरी पाय डगमगत असतात असं आहे. तर मग ते हाडांवरचा कंट्रोल सुटलेला असतो अल्झायमर आणि बऱ्यापैकी स्मृतीशी पण संबंधित आहे. मात्र मग अल्झायमर रोग आत्मकेंद्रितपणा, सेल्फ सेंटर्डनेस, चिंता किंवा तणाव किंवा आत्मकेंद्रीपणा इकडे म्हणजे वैद्यकीय स्थिती केव्हा असते आत्मकेंद्रीपणाची, जेव्हा ते नार्सिसिझम पर्यंत जातं. मग आता चिंता किंवा तणाव, हृदयाची स्थिती, तीव्र वेदना, मधुमेह, डायबिटीज आणि भावनिक अव्यवस्था, इमोशनल डिस्फंक्शन किंवा डिस्टर्बन्स, भावनिक इमोशनल डिस्टर्बन्स. आता भारतात संगीत थेरपी किंवा म्युझिक थेरपी कशी आहे किंवा काय आहे? म्युझिक थेरपी ही भारतातील तुलनेने नवीन संकल्पना आहे आणि ती अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून संगीताचे महत्त्व सर्वत्र मान्य असले तरी सुद्धा ती नवीनच आहे. इंडियन असोसिएशन ऑफ प्रोफेशनल म्युझिक थेरपिस्ट ची सुरुवात 2011 मध्ये 10 सदस्यांसह झाली. इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशन म्हणजे IMTA ने 2018 मध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. सरावाचे एक पात्र क्षेत्र म्हणून संगीत थेरपी बद्दल जागरूकता पसरवणे हा त्याचा उद्देश होता. आता IMTA चे एकंदर उद्दिष्ट काय आहेत? संगीत थेरपीची माहिती लोकांमध्ये शेअर करणे किंवा लोकांपर्यंत पोहोचवणे, संगीत थेरपीसाठी औपचारिक शिक्षण कार्यक्रम तयार करणे आणि विकसित करणे, संगीत थेरपीमध्ये पुढील संशोधन करणे, सर्व सभासदांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. सध्या म्युझिकल थेरपिस्ट म्हणून काम करणारे सर्व सदस्य IMTA चा भाग आहेत. आता ही झाली म्युझिक थेरपी. आता आपण आर्ट थेरपी म्हणजे बघूया काय आहे. तर मग 1942 मध्ये आर्ट थेरपी हा शब्द अधिकृतपणे तयार करणारे एड्रियन हिल हे पहिले व्यक्ती होते. त्यांना क्षयरोगाने ग्रस्त केले असताना त्यांना क्षयरोगाने ग्रस्त असताना स्वतःला व्यक्त करण्याचा आणि आराम करण्याचा एक मार्ग म्हणून कलेचा शोध लागला. मार्गारेट नॉम्बर या अमेरिकन आर्ट थेरपी असोसिएशनच्या संस्थापक आहेत आणि त्यांना आर्ट थेरपीची जननी म्हणून ओळखले जाते. आर्ट थेरपी क्लायंटची कल्पनाशील कौशल्य वापरते, ज्याद्वारे थेरपिस्ट क्लायंटच्या लपलेले किंवा लपवलेले किंवा खऱ्या भावना समजून घेण्यास सक्षम असते. मौखिक अभिव्यक्तीसह क्रिएटिव्ह अभिव्यक्ती
चे संयोजन पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुलभ करते. क्रिएटिव्ह म्हणजे साधारणपणे आर्ट थेरपीमध्ये काय असतं, तर मग एक कागद आणि पेन्सिल किंवा कागद आणि रंगीत खडू, रंगीत पेन वगैरे किंवा आता रंगीत आणि ज्याच्याने काही लिहिता येईल, काही काढता येईल असं रंगीत दिलं जातं आणि एक कागद दिला जातो किंवा नोटबुक वगैरे दिली जाऊ, वही वगैरे दिली जाऊ शकते आणि त्याच्यावर असं म्हटलं जातं की तुम्हाला काय वाटतं आहे ते काढा. तर मग आता बऱ्याच वेळा व्यक्ती स्वतःचे लपलेले भावना, लपवलेल्या भावना आणि खऱ्या भावना अशा प्रकारे आर्ट थेरपी समजून घेण्यास सक्षम ठरतो. तर मग आर्ट थेरपी मधील दृष्टिकोन काय आहेत? कला ही स्वतःची अभिव्यक्ती आहे. म्हणजे सर्जनशीलता, कलात्मक गुणवत्ता आणि सौंदर्यात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. हा दृष्टिकोन यामध्ये मदत करते. सामाजिक आणि संप्रेषण कौशल्य सुधारणे, आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे, सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे. म्हणजे आता आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे म्हणजे आर्किमेडीज चा सिद्धांत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. म्हणजे त्याने कोणत्याही म्हणजे पाणी जेवढं बाहेर पडतं कोणत्याही ग्लासमधून किंवा ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाणी जेव्हा बाहेर पडतं ते कशामुळे बाहेर पडतं? ज्याच्यामध्ये ते पाणी भरलेल्या पातेल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण आणखीन काही घातलं तर म्हणजे जेवढं पाणी बाहेर पडेल तेवढं कोणतीही वस्तू घातली, जी वस्तू घातलेली आहे त्याच्याच त्या वस्तू इतकंच पाणी बाहेर पडेल. व्हॉल्यूम म्हणतो ना आपण, व्हॉल्यूम किती म्हणजे लहान पातेलं असतं, मोठं पातेलं असतं. त्या लहान पातेल्यामध्ये पाणी जर का भरलं आणि पूर्ण भरलं आणि एखादी वस्तू त्याच्यामध्ये घातली तर मग त्याचे बाहेर पाणी पडेल त्याचा व्हॉल्यूम त्या वस्तूच्या व्हॉल्यूम एवढाच आहे. हे आर्किमेडीजचा सिद्धांत आहे. पण हे आर्किमेडीजला केव्हा कळलं? जेव्हा म्हणजे तुम्हाला जर का कुठेही गोष्ट लक्षात म्हणजे वाचण्यात आली किंवा कळली तर मग ते म्हणजे बौद्धिक क्षमता विकास करणे, डिस्कव्हरी म्हणतो ना आपण, तसा अनुभव आर्किमेडीजला झाला होता. बौद्धिक क्षमता विकसित करणे, सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे, इन्साइट पण म्हणता येईल याला. आणि वेगवेगळ्या इन्साइट तर मग ती बौद्धिक क्षमता वाढते. असं म्हणजे बऱ्याच वेळा किंवा आपण बऱ्यापैकी बाकीच्यांचं बघतो वागणं, वर्तन आणि मग शिकतो. पण कधी कधी स्वतःला अनुभव आल्याशिवाय आपण काही शिकत पण नाही, असं पण आहे. तर मग आणि म्हणूनच मग ते कदाचित लहान मुलांना नर्सरीमध्ये किंवा केजी मध्ये वगैरे उभं राहून हातवारे करून किंवा नृत्य करून सुद्धा नर्सरी राईम्स जे असतात, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार वगैरे, ते म्हणजे त्यांनी स्वतः अनुभव घेतला त्याचा किंवा ती पोयम किंवा ती कविता एकदम पक्की लक्षात राहते. तर मग ते बौद्धिक क्षमता विकसित करणे, अनुभव आणि बौद्धिक क्षमता, अनुभव, आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे आर्ट थेरपी. आणि म्हणजे केजी मध्ये लहान मुलं वर्तन करत असतात आणि तेव्हा ती पोयम किंवा नर्सरी राईम पण म्हणत असतात. तर ते म्हणजे आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे, सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे. हे आता असं एक थोडंफार आहे. टेक्नॉलॉजी म्हटलं की कम्प्युटर म्हटलं, मोबाईल म्हटलं, स्मार्टफोन म्हटला, तर म्हणजे 60च्या वरचे जे सगळे व्यक्ती आहेत त्यांना करता येईल ना ते. पण मग ते केव्हा एकदम कौशल्याद्वारे करता येईल? जेव्हा त्यांनी ते स्वतः केलेलं असेल. तर मग
आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे, सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे. व्यक्तीच्या अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला वापरणे, ते त्यांच्या कलेतील सामग्रीवर काय प्रक्षेपित करत आहेत यावर लक्ष केंद्रित करणे. मग अभिव्यक्तीचे विश्लेषण करू शकतात. थेरपिस्टला अंतर्निहित भावनिक समस्या जाणून घेण्यास मदत करणे. म्हणजे मी मगाशी म्हटलं की एक कागद दिला जातो आणि रंगीत खडू, रंगीत पेन वगैरे असं काहीतरी दिलं जातं आणि तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही काढा असं म्हटलं जाऊ शकतं. आणि मग व्यक्तीच्या अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला अशा प्रकारे वापरली जाते. आणि केजी मध्ये मुलं पोएम म्हणत असताना त्याचं वर्तन पण करतात, आपण काय म्हणतोय ते, ती पण एक प्रकारची कला आहे, म्हणजे नृत्यच करत असतात जवळजवळ. तर मग आर्ट थेरपी ती पण एक आर्टच आहे, म्हणजे नृत्य हे पण एक आर्ट आहे. तर थेरपिस्टला अंतर्निहित भावनिक समस्या जाणून घेण्यास मदत करते, ती म्हणजे आर्ट थेरपी. आता आर्ट थेरपी मधील पायऱ्या काय आहेत, स्टेप्स काय आहेत? मग पहिली पायरी संबंध स्थापित करणे आणि मूल्यांकन. क्लायंटच्या समस्येचं मूल्यांकन करणे, क्लायंटची माहिती गोळा करणे, आर्ट थेरपीच्या योग्यतेवर निर्णय घेणे आणि वापरल्या जाणाऱ्या आर्ट थेरपीची विशिष्ट तंत्र निश्चित करणे. आता दुसरी पायरी थेरपिस्ट आर्ट थेरपी बद्दल आणि थेरपीमध्ये कलेचा वापर कसा केला जाईल याबद्दल स्पष्ट करतो. क्लायंटची कलात्मक आणि सौंदर्याची क्षमता शोधत नाही. हे कोणती आर्ट थेरपी वापरली जाऊ शकते? जास्त करून म्हणजे इकडे काय चित्र काढणे, चित्र रंगवणे वगैरे असं जास्त करून असतं. पण काही जणांना नृत्य करायला आवडतं. तर मग ते म्हणजे आणि असे बरेच व्यक्ती पण आहेत ज्यांना फक्त चित्र काढणं किंवा चित्रकला हेच नाही फक्त, तर नृत्यकला वगैरे, किंवा एक म्युझिक थेरपी आपण थोडी आधी चर्चा केली त्याच्याबद्दल. तर मग आर्टचे वेगवेगळे हे आहेत, फॉर्म्स आहेत. आणि तर मग क्लायंटची कलात्मक आणि सौंदर्याची क्षमता शोधत नसतो, तर मग आर्ट थेरपी मध्ये कलेचा वापर कसा केला जाईल हे स्पष्ट करतो आर्ट थेरपिस्ट. त्यामुळे कलेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्यात ग्राहक खरा आणि मुक्त असला पाहिजे. हे अशी कला निवडता येईल ज्याच्यामध्ये क्लायंट स्वतःला म्हणजे स्वतः मुक्त झाला पाहिजे. असं स्वतःचे जे काय सगळे म्हणजे ग्रीव्हन्सेस म्हणतो आपण, ते बऱ्यापैकी स्पष्ट झाले पाहिजेत, अशीच त्याला थेरपिस्ट निवडतो. तिसरी पायरी काय आहे? क्लायंटला आर्ट थेरपीच्या विशिष्ट तंत्रात गुंतण्यासाठी आणि मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणूनच मग ती अशी कलेची निवड केली जाते आर्ट थेरपिस्ट कडून. थेरपिस्ट क्लायंटची कला आउटपुटवर चर्चा करतो. कला आउटपुटवर म्हणजे या कलेतून काय मिळणार आहे हे आहे. दृष्टिकोन मिळवणे, अर्थ प्राप्त करणे, समस्या आणि संघर्षाचे निराकरण करणे. आता चौथा आणि शेवटचा टप्पा काय आहे? समाप्ती टप्पा. त्यामध्ये उपचारात्मक संबंधाच्या समाप्तीद्वारे वैशिष्ट्यीकृत आर्ट थेरपी मध्ये लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय आहेत? तर मग क्लायंटला कलेचे ज्ञान आणि प्रशिक्षण असणे आवश्यक नाही. क्लायंटला तिच्या कला सादरीकरणात कलात्मक असण्याची गरज नाही. आर्ट थेरपीमध्ये रेखाचित्रे, डूडलिंग, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग इत्यादींचा समावेश होतो. क्ले मॉडेलिंग म्हणजे साधारणपणे म्हणजे मी शाळेत असताना तरी एक म्हणजे आता पॉट तयार केले जातात आणि मग ते म्हणजे चक्र असतं जे फिरतं आणि आपण ते पॉटला कसा आकार द्यायचा ते चक्र फिरत असताना
ठरवलं जातं. तर मग आम्हाला हे बहुतेक करून आता शाळेमध्ये बऱ्याच पुरातन कालापासून असं असू शकतं. तर मग क्ले मॉडेलिंग म्हणजे आणि नंतर मग काय चित्रकलेचे शिक्षक पण सांगू शकतात क्ले आणा आणि तुम्हाला काय पाहिजे ते बनवा किंवा हे असं बनवायचं आहे, हे असं असं बनवायचं आहे म्हणण्यापेक्षा काय बनवायचं आहे हे बनवायचं आहे वगैरे असं एक असू शकतं. आणि इतके प्रकार आहेत आता. एक मॉडेलिंग आहे, क्ले मॉडेलिंग म्हणजे वॉल हँगिंग आहे वगैरे वगैरे. किंवा दिवाळीमध्ये किल्ले केले जातात. तर मग ते किल्ले कसे केले जातात, फक्त वाळूच अशी असते का वेगवेगळे सपाट दगड फरशा म्हणजे एकत्र करून मग त्याच्यावर पोतं आणि मग त्याच्यावर असे आर्ट थेरपीचे वेगवेगळे प्रकार आहेत खूप. आर्ट थेरपीमध्ये रेखाचित्रे, डुडलिंग, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग इत्यादींचा समावेश होतो. एखाद्याच्या आवडीनुसार आणि उपचारात्मक दृष्टिकोनानुसार म्हणजे कोणती आर्ट थेरपी वापरायची ते आहे. आर्ट थेरपी हा कला वर्ग नाही. आर्ट थेरपीचे ध्येय आहे आंतरिक जगाची मुक्त अभिव्यक्ती. आता आर्ट थेरपीचे तंत्र काय आहेत? आवश्यक साहित्य: आर्ट पेपर किंवा ड्रॉइंग शीट्स, साधा कागद किंवा पत्रके, पेन्सिल, पेन, कलर पेन्सिल, क्रेयॉन, स्केच पेन, पेंट बॉक्स, पेंट ब्रश, वॉटर कलर, कलर पॅलेट, क्ले, क्ले मोल्ड, पाणी इत्यादी. म्हणजे आता वॉटर कलर जर का वापरणार असाल तर ब्रश वगैरे सगळं त्याच्यासाठी. पॅलेट ज्याच्यामध्ये रंग आपण एकत्र करू शकतो आणि नवीन रंग निर्माण होईल वगैरे असं. उपचारात्मक उद्दिष्टे समाविष्ट आहेत. तर मग उपचारात्मक उद्दिष्टे कोणते आहे? स्वतःचा शोध घेणे, एखाद्याच्या आंतरिक भावना व्यक्त करणे, जगाशी असलेले नाते एक्सप्लोर करणे, काय आहे जगाशी नाते असं जाणून घेणं. सामान्य तंत्रांमध्ये समाविष्ट आहेत. तर मध्ये डूडलिंग किंवा स्क्रिबलिंग म्हणजे बरेच लोक जर का त्यांना कंटाळा आला असेल आणि काय करायचं आता तर मग ते चित्र काढू शकतात, सहज चित्र काढू शकतात. असं डूडलिंग किंवा स्क्रिबलिंग असं म्हणजे जोरात खाडाखोड नाही म्हणता येणार त्याला, पण म्हणजे एक चित्र असं काढू शकतात. आता आपण डोंगर म्हटलं, डोंगर काढायचं म्हटलं तर त्रिकोणच काढतो ना, दोन बाजूंचा त्रिकोण काढतो आपण डोंगर म्हटल्यावर. तर मग ते म्हणजे स्क्रिबलिंग मध्ये येऊ शकतं. आणि मग फक्त आता एक त्रिकोण काढला आपण, अर्धवट त्रिकोण, दोन बाजूंचा त्रिकोण काढलेला आहे, एक डोंगर दाखवला. मग आता त्या डोंगराचं डिझाईन मध्ये कसं रूपांतर करता येईल, मग त्याच्यामध्ये आणखीन त्रिकोण काढता येतील किंवा तुम्हाला म्हणजे चौकोन काढता येईल किंवा गोल काढता येईल, तुम्हाला काय पाहिजे ते डिझाईन काढता येईल असं. कोलाज कोलाज म्हणजे साधारण छोटे छोटे कागद, रंगीत कागद जास्त करून घेतले जातात आणि चिकटवले जातात आणि ते अशा आकारामध्ये चिकटवले जातात की एक चित्र निर्माण होतं. छोट्या छोट्या कागदांपासून चित्र निर्माण करून त्याला कोलाज म्हणतात. आता फ्री ड्रॉइंग म्हणजे एक असं डोंगरांचं उदाहरण दिलं मी, डोंगर काढणे हे उदाहरण दिलं. आणखीन डोंगरच असं नाही, काही पण म्हणजे फ्री ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला कंटाळा आलेला आहे आणि काय करावं समजत नाही, एक कागद आणि पेन्सिल घेता तुम्ही, तुम्हाला तुमच्या समोर काय असेल ते काढलं किंवा तुम्हाला तुमची काय कल्पना असेल ते काढलं, त्याला फ्री ड्रॉइंग म्हणता येईल. कलरिंग, लहान मुलांना कलर करण्यासाठी मुद्दामून असे चित्र असणारे पुस्तकं दिली जातात आणि मग ते खडू वापरतात किंवा स्केच पेन वापरतात किंवा वॉटर कलर्स. म्हणजे आता कितपत वॉटर कलर वापरता येतील, पण आता काय तर मग ते कलरिंग, फिगर पेंटिंग, शिल्पकला इत्यादी. शिल्पकला, स्क्रिप्चर क्ले मधून निर्माण करता येतो. स्क्रिप्चर नाही, स्कल्पचर. आता खालील काही विशिष्ट तंत्र आहेत.
घर आणि झाड, घर झाड व्यक्ती असं हे तिघं एकाच चित्रात काढण्यासाठी ग्राहक आवश्यक आहे. ड्रॉइंग मधील इतर दोन आकृत्यांशी क्लायंट व्यक्तीच्या आकृतीचा कसा संबंध ठेवतो हे दाखवते. मग स्वतःला प्राणी म्हणून रेखाटणे. क्लायंटने स्वतःला कोणत्याही प्रकारचे प्राणी किंवा त्यांना जे वाटत असेल ते रेखाटणे आवश्यक आहे. आता 3 इच्छा, क्लायंटचे 3 इच्छा कोणत्या आहेत? क्लायंटने त्यांच्या 3 इच्छा काढणे आवश्यक आहे. परिपक्वता पातळी आणि तो किंवा तिला हे कसे मिळवायचे आहे हे प्रतिबिंबित करते इच्छा, म्हणून फक्त 3 इच्छा. रेखाचित्र पूर्ण करणे. क्लायंटला अपूर्ण रेखाचित्रे पत्रकी दिली जातात जिथे काही रेषा किंवा साधे आकार आहेत ते असणे आवश्यक आहे. पूर्ण केले आणि मोठे चित्र बनवले. क्लायंटने तुमच्या आतील मूल काढा. आता क्लायंटच्या वेगवेगळ्या भावनांचे चित्रण करा आणि BPCE 145 पेज पृष्ठ क्रमांक 12-13 याच्यावर तुमच्या आतील मूल काढा. हे याच्यावर जास्त चांगलं मांडलेलं आहे आणि म्हणजे हे वाचून काढा एकदा. आणि तुम्हाला काही मला विचारलं तरी चालेल आणखीन त्याच्यावर समजून घ्यायचं असेल तर. आता आर्ट थेरपीचे फायदे काय आहेत? आर्ट थेरपीचा परिचय दिल्यानंतर स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये एकंदरीत सुधारणा नोंदवली आणि कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेले कर्मचाऱ्यांना अभिव्यक्तीसाठी आर्ट थेरपीचा सकारात्मक परिणाम नोंदवला. हा 2015 मध्ये युएडने केलेला अभ्यास होता. म्हणजे युएडने याच्यावर संशोधन केलं. तर मग कामाच्या ठिकाणी जर का तणाव असेल आणि आर्ट थेरपी म्हणजे फारच कंटाळा आलेला आहे आणि काय करायचं किंवा काही कामच नाही आणि आता काय करायचं असं जेव्हा असेल आणि आर्ट थेरपी म्हणजे आपण एक चित्र काढलं त्याचा काय फायदा होतो हे म्हणजे कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेले कर्मचाऱ्यांना अभिव्यक्तीसाठी आर्ट थेरपीचा सकारात्मक परिणाम नोंदवला. अभिव्यक्ती परफॉर्मन्स म्हणता येईल. अभ्यासामध्ये आघात, नैराश्य, चिंता पातळी कमी होणे आणि तणाव, मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांमध्ये आर्ट थेरपीची प्रभावीता आढळून आलेली आहे. आर्ट थेरपीच्या प्रकारांमध्ये चित्रे, 3D आकृत्या, 3 डायमेन्शनल आकृत्या आणि कोलाज म्हणजे छोटे असे रंगीत कागद घेणे किंवा आणि ते मोझाईक टाईप्स असतात ना, म्हणजे त्याच्यावर असे रंगीत स्पॉट्स असतात, ते पण मोझाईक म्हणजे कोलाजचा प्रकार असू शकतो, तयार करणे समाविष्ट होते. अशा प्रकारे आर्ट थेरपीचा विविध मार्गांनी केला जाऊ शकतो. तर मग कोणत्या विविध प्रकारांनी किंवा मार्गांनी? शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, वैद्यकीय स्थिती, भावनिक अडचणी आणि मानसिक त्रास यामध्ये मदत म्हणजे वैद्यकीय स्थिती जी असेल ती सुधारणे, भावनिक अडचणींवर मात करणे आणि मानसिक त्रास पण कमी होणे यामध्ये मदत होते आर्ट थेरपीची. तर मग आता प्ले थेरपी बघूया आपण. म्युझिक थेरपी झाली, आर्ट थेरपी झाली आणि आता प्ले थेरपी आणि त्याचे दृष्टिकोन. आता प्ले थेरपी म्हणजे मुलांची मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक साधन म्हणून खेळाचा वापर करणे. तर मग शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात खेळण्याच्या पद्धतीवर भर दिला जातो. उदाहरण म्हणजे भारतातल्या काय म्हणतात त्याला, पुरातन भारतापासून चे खेळ जे आहेत ते म्हणजे गिल्लीदंडा, चोर पोलीस, हॉपस्कॉच इत्यादी. प्ले थेरपीचा दृष्टिकोन मनोविश्लेषणात्मक आणि सायकोडायनामिक थेरपी म्हणजे सायको अनालिसिस
आणि सायकोडायनॅमिक थेरपी. क्लोनियन तर मग थेरपिस्ट मेलानी क्लेन म्हणून मग ते क्लोनियन म्हटलंय. मेलानी क्लेन यांचा मुक्त सहवास, फ्रॉइडियन म्हणजे मुक्त सहवास आणि बेशुद्धतेवर लक्ष केंद्रित, प्रक्षेपित म्हणून थेरपी, खेळा आणि आक्षेप वस्तू वापरल्या जातात. 3 मुख्य दृष्टिकोन आणि ते एकमेकांपासून वेगळे आहेत. तर मग युंगियन प्ले थेरपी म्हणजे हे मनोविश्लेषणात्मक आणि सायकोडायनामिक थेरपी जे आहेत त्याच्यामध्ये हे 3 वेगळे 3 किंवा 4 वेगळे थेरपीज आहेत मनोविश्लेषणात्मक, आणि ते एकमेकांशी संबंधित नाहीये, ते तिन्ही वेगळे आहेत, 3-4 वेगळे आहेत ते. युंगियन प्ले थेरपी स्वयंउपचार आणि लोकांच्या पुरातन प्रकारांवर आणि कालांतराने ती कशी विकसित होते यावर लक्ष केंद्रित करते. लहान मुलाचे मत आहे की खेळाचे क्षेत्र बेशुद्ध भावना प्रदर्शित करण्यासाठी सुरक्षित जागा आहे. खेळणे, बनवणे, करणे, कल्पनारम्य करणे हे कल्पनारम्य करणे असे म्हणतात. तर अनुभवात्मक प्ले थेरपी, अनुभव घेऊन शिकणे. मुले चिन्हे आणि रूपकांचा वापर करून अर्थ काढतात आणि त्यांचा संघर्ष आणि समस्या सोडवतात. प्ले थेरपी, डॉल थेरपी, बार्बी असते किंवा एक भावला असते, एक भावली असते किंवा असं एक बरेच असतील भावले, भावल्या, भावली असं. हे म्हणजे अनुभवात्मक प्ले थेरपी. तेव्हा भातुकली जरी म्हटलं तरी त्याच्यात ते येतं. ॲडलेरियन प्ले थेरपी, टेरी कॉटमन यांनी विकसित केलेली थेरपीचे 4 टप्पे आहेत ॲडलेरियन प्ले थेरपीचे. बाल आणि थेरपिस्ट यांच्यातील संबंधांवर जोर देणारे टप्पे आहेत. भावना, विचार, प्रक्रिया आणि वर्तन यांचे नमुना रेखाचित्रित समाविष्ट आहे. संज्ञात्मक वर्तणूक प्ले थेरपी सुझन नेल यांनी विकसित केलेली आहे. विविध कला प्रकार जसे की रोल प्ले, मॉडेलिंग, खेळण्यांचा वापर, तर्कहीन विचारांचे प्रश्न आणि आव्हान देणे. तर्कहीन लॉजिकल विचारांचे प्रश्न आणि आव्हान देणे. आव्हान, चॅलेंज. आता प्ले हे तर्कातून आव्हान दिले जाते. प्ले थेरपी मधील दृष्टिकोन आणि उपचारात्मक घटक काय आहेत? तर मग फॅमिली प्ले थेरपी, फॅमिली थेरपी आणि प्ले थेरपी यांचा समावेश आहे. थेरपी सत्रादरम्यान काळजी वाहकाचा वापर. प्ले थेरपी मधील उपचारात्मक घटक आहेत. भावनिक अभिव्यक्तीमध्ये मदत करते, आत्मजागरूकता विकसित करते. कॅथार्सिसचे परिणाम, मनाला लागलेल्या भावनांना मुक्त करणे, एखाद्याच्या कल्पना आणि भीतीतून जगण्यात मदत होते. संबंध कसे तयार करायचे आणि संघर्ष कसे सोडवायचे हे शिकण्यास सक्षम करते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतलेले, संप्रेषण सुलभ करा, स्व अभिव्यक्ती, बेशुद्ध प्रवेश, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिक्षण. भावनिक तंदुरुस्ती वाढवणे, कॅथार्सिस, ऑपरेशन, सकारात्मक भावना, तणावाची लस टोचणे आणि व्यवस्थापन. भीतीचा प्रतिकार, सामाजिक संबंध वाढवणे, उपचारात्मक संबंध, आसक्ती, स्वतःची भावना, सहानुभूती. हे सामाजिक संबंध म्हणजे हे अशा प्रकारे सामाजिक संबंध वाढवणे. वैयक्तिक सामर्थ्य वाढवते, क्रिएटिव्ह समस्या सोडवणे, लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी, नैतिक विकास, एथिकल बिहेवियर किंवा एथिक्स, व्हॅल्यूज म्हणता येईल त्याला, स्वाभिमान, वेगवान मानसिक विकास आणि स्वयं नियमन, सेल्फ डिसिप्लिन म्हणता येईल. आता प्ले थेरपी मध्ये वापरलेली सामग्री काय आहे? साधारणपणे खालील गोष्टींचा वापर केला जातो. मऊ खेळणी, तर सॉफ्ट टॉईज म्हणतात ना, बाहुली घर, बाहुलीचे कपडे, प्ले ट्रॅक, डॉक्टर सेट, कार, स्वयंपाकघरातील खेळणी, भातुकली, बिल्डिंग किंवा लोगो ब्लॉक्स, खेळण्याचे पीठ, बेबी डॉल, खेळण्यातील चाकू, बंदूक इत्यादी. वाळूचा ट्रे किंवा वाळूचा डबा,
खेळण्याच्या खोलीचा महत्वाचा पैलू मुलाच्या आंतरिक भावनांसाठी आउटलेट प्रदान करते. द सँड प्ले थेरपी प्रथम मार्गरेट लेव्हनफोल्ड यांनी वापरली होती. अर्थपूर्ण आणि अनुभवात्मक आहे. वाळूच्या खेळातील सामग्रीमध्ये समाविष्ट आहे. प्रमाणित आकाराचे वाळू ट्रेन, खेळणी, लहान मूर्ती, लघु वस्तू, पाणी, स्प्रे, पाण्याच्या बाटल्या आणि वाळू. तळातील पाणी आणि बाजूच्या क्षितिजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ट्रे निळ्या रंगाचा असतात. सँड प्ले थेरपी मधील इतर वैविध्यपूर्ण वस्तूंमध्ये गुड काय वस्तू आहेत तर मग ते क्रिस्टल बॉल्स, जादूची कांडी, धार्मिक आणि ईश्वरी आकृत्या, कल्पनारम्य कार्टून आकृत्या, मुलांचे चित्रपट पात्रे, ट्रेजर बॉक्स, ड्रॅगन, युनिकॉर्न एक्सेट्रा. युनिकॉर्न म्हणजे घोडाच असतो, फक्त त्याला कपाळावर पण एक शिंग असतो, त्याला म्हणतात युनिकॉर्न. आणि आता लोक काय आहेत? सैनिक, डॉक्टर, कुटुंबातील सदस्य, वंशिक लोक, अँसेस्टर्स. प्राणी मध्ये कीटक, जंगली, घरगुती, समुद्र, नामशेष झालेले प्राणी, डायनासॉर वगैरे पण असू शकतात. वाहतूक, बस, हवाई जल वाहतूक, व्हॅन, कार, इमारती, घरे, लाईट हाऊस, किल्ला, धार्मिक वस्तू, मंदिर वगैरे. घटक काय आहे? वारा, आग, बर्फ, पाण्याचे चाक इत्यादी. वनस्पती, लहान झाडे, गिर्यारोहक, कॅक्टस, झुडपे. गेट्स, रस्ता, चिन्हे, कुंपण आणि वाळूची साधने, स्पॅट्युला म्हणजे ज्याच्यातून आपण वाळू इकडची तिकडे करू शकतो, आणि बादली. त्या प्ले थेरपी दरम्यान लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत? वाळूचा खेळ संपल्यानंतर थेरपिस्ट आणि क्लायंट एकत्रितपणे चर्चा करतात. तयार केलेल्या कलेचे अर्थ काय चर्चा करतात? तर मग तयार केलेल्या कलेचे अर्थ, विविध वस्तूंची निवड, रूपकात्मक अर्थ इत्यादी. काही ग्राहकांना वाळूशी खेळण्याची कल्पना नापसंत होऊ शकते. वाळूत काय खेळायचं असं होतच ना, म्हणजे ते चिखल वगैरे सगळं असू शकतं, म्हणून त्यांना ती कल्पना आवडत नसेल कदाचित. सर्वसाधारणपणे प्ले थेरपी दरम्यान महत्वाचे मुद्दे काय आहेत? तर मुलाला खेळाच्या साहित्याशी संवाद साधण्याचे स्वातंत्र्य द्या. मग निर्देश देऊ नका किंवा दिशानिर्देश लादू नका. डायरेक्शन मुलगा स्वतःला व्यक्त करतोय सँड थेरपी म्हणून मग निर्देश द्यायचे नसतात. सुरुवातीला मुलाला जे हवे आहे त्याच्याशी खेळायला सोडा. नंतर विशिष्ट खेळाचे साहित्य सादर करा, परंतु मुलाला त्याच्या किंवा तिच्या पद्धतीने साहित्य वापरण्याची परवानगी दिली जायला पाहिजे किंवा परवानगी द्या. मुलाला खेळाच्या परिस्थितीचे वर्णन देण्यास सांगितले जाऊ शकते. प्रोत्साहन आणि प्रशंसा प्रदान करा. मुलासह गोष्टी एक्सप्लोर करा, परंतु पालकांकडून देखील पुष्टी करा. आणि प्रोत्साहन आणि प्रशंसा प्रदान केली की मग मुलांना पण तेवढं चांगलं लक्षात राहतं, आपण काहीतरी काम केलं होतं छान, आपण खूप छान म्हणजे जे काय निर्माण केलं ते खूप छान केलं होतं, असं एक थोडंसं मुलाला किंवा मुलीला तशी भावना मिळाली की ते व्यक्तिमत्व विकास मुलाच्या किंवा मुलीच्या याच्यासाठी खूप मदत करू शकतं. प्रशंसा आणि प्रोत्साहन याचं महत्व आहेच. आता प्ले थेरपी मधील तंत्रे काय आहेत? बाह्यकरण, मुले त्यांची भीती इत्यादी बाह्य वर्णांवर टाकतात. बबल ब्रेथ्स, आराम करण्यास मदत करणे आणि मुलांमध्ये राग आणि तणाव कमी करते. फुगे उडवणे किंवा फुगे निर्माण करणे, साबणाचे फुगे सोडणे वगैरे. घड्याळाचा मारा, लहान लहान कामे वेळेवर पूर्ण करण्यास आणि बक्षीस मिळवण्यात मुलाला मदत करते. सिद्धीच्या अर्थाने परिणाम. रागाचे फुगे, रागावर नियंत्रण न ठेवल्यास राग आणि त्याचा परिणाम पाहण्यास मदत होते. आक्रमक किंवा मागे घेतलेल्या मुलांसाठी उपयुक्त. कचरा पिशवी तंत्रे, पिशवी किंवा कंटेनर ज्यामध्ये मूल काळजी, चिंता, भीती, उदासी ठेवतात. मुलाला समस्या काही अंतरावर
वेगळे करण्यात मदत करणे आणि नंतर थेरपिस्ट मुलाशी चर्चा करू शकतो. भूमिका बजावण्याचे तंत्रे मूल सुपरमॅन, स्पायडरमॅन, वंडर वुमन यांसारखे सुपर हिरो म्हणून मुखवटे किंवा पोशाख घालतात आणि गोष्टी खेळतात. रूपक चिन्हे आणि कथा मुलाला मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकते. आता हे भूमिका बजावण्यात तंत्रे म्हणजे सुपरमॅन, स्पायडरमॅन, जे तुम्ही आता कोणाला म्हणजे तुम्हाला कोण कोण माहिती आहे याच्यावर आहे. म्हणजे साधारणपणे हिंदी सिनेमातले नट लोक पण कधी कधी म्हणजे आता मुलांना जर का तेच माहिती असतील तर रूपक चिन्हे आणि कथा मुलाला मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. चिंता, भीती आणि कल्पनांना स्पष्टपणे सांगा जे अन्यथा जबरदस्त वाटू शकतात. पासव तंत्र मुलाला त्यांचा राग नियंत्रित करण्यास किंवा फक्त थांबण्यास मदत करते. जेव्हा किंवा कोणत्याही तीव्र भावनांच्या बाबतीत स्वतःला परत मिळवा मूल करू शकते. विराम द्या, आत जा आणि आराम करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. पासव तंत्र. आता प्ले थेरपीचे फायदे काय आहेत? ज्या ग्राहकांना त्यांच्या चिंता आणि भीती व्यक्त करण्यात अडचणी येतात त्यांच्या सोबत काम करण्यात अत्यंत प्रभावी आहे. प्ले थेरपीचे विशिष्ट फायदे उपचारात्मक दृष्टिकोन आणि घटकांमध्ये नमूद केले आहेत. ते टेम्पलेट 12 आणि 13 आहे जसे आपण नंतर चर्चा केली आहे. 12 आणि 13 किंवा आधी आपण त्याची चर्चा केलेली आहे. प्ले थेरपीचे विशिष्ट फायदे, उपचारात्मक दृष्टिकोन आणि घटक. मग आपण आता इथेच थांबूया आणि नंतर आणखीन कोणती चर्चा करता येईल आपल्याला. नमस्ते, धन्यवाद.